हॅलो शिवशंभो 11 घसवड आणि त्यांचे विपक्ष स्वरांश 11 शहाबाज या दोन टीम या वेळेला एकमेकांचे विपक्ष येत आहेत. विनिंग दोन्ही टीम पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये आणि त्यानंतर आता एकमेकांचे विपक्ष येत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण ज्या पद्धतीने सामने पाहिले अतिशय रोमांचक सामने हे जरूर पाहायला मिळत. मागील सामना देखील ज्या पद्धतीने आपण पाहिला होता अगदी शेवटच्या चेंडूवरती तो विजय फटका आला आणि त्यानंतर सामन्यामध्ये विजयश्री संपादन केली होती. तशाच पद्धतीने आज सर्वच मॅच आपण पाहिल्यात. मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय स्वरांश 11 टीमने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण या टीमचा आपण पाहताय. 4 षटकांचा सामना आहे. एक चांगली मॅच एक चांगली लढत आपण या दोन टीम मधून पाहणार आहोत. पांडवादेवी प्रीमियर लीग सीझन 3 एक यशस्वी दुसऱ्या सीझन नंतर या सीझनला आपण आजच्या दिवसापासून प्रारंभ करतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणय आणि त्याच्या साथीला आदित्य. प्रणय मात्र पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नव्हता आणि तदनंतर देखील सामना जिंकला होता, परंतु या क्षणी प्रणय देखील दाखल झालाय आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही जरूर कंपल्सरी हाताळायची आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय गोलंदाज प्रितेश आणि पहिल्या चेंडूवरती काय सुंदर दृश्य आपण पाहताय. इथं मात्र चेंडू सरळ दाखल झाले मिड विकेट बॉडीच्या पलीकडे येतोय षटकार. 6 धावसंख्येने इथं सुरुवात करून दिली जाते. आता या क्षणी जर आपण पाहिले तर एक षटकार गेल्यानंतर पुन्हा एकदा आदित्य परत मारलं तर परेशांच्याकडून 500 रुपये आणि आदित्य यांनी जर पुन्हा एकदा षटकार मारला तर परेशजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूकरिता घोषित झाले. आपण ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रितेशवरती अटॅक केला होता या खेळाडूने. प्रणय देखील सध्या नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. आता या क्षणी पुन्हा एकदा दर्जेदार फटका सजवलाय या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि अंतिमच्या क्षणी इथं चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. 3 चेंडूवरती 11 धावा जॉईंट झाल्या स्कोर कार्ड मध्ये. अप्रतिम बॅटिंग या क्षणी केली जाते. आणि याच वेगाने जर धावफलक इथून मात्र बनवण्यात आली तर स्वरांश 11 टीम वरती दबाव येऊ शकतोय. कारण जशा पद्धतीने बॅटिंग या क्षणी आपण पाहताय खूपच वेगाने हा स्कोर कार्ड पुढे घेऊन चालले. प्रितेश एक कष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा, महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती थोडासा दबाव या क्षणी निर्माण केला जातोय. 3 चेंडू फेकून झालेत. पुढील चेंडू या क्षणी देखील चांगल्या पद्धतीने इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी मिड विकेटच्या झोन मध्ये चेंडू प्रवेश करतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अक्षरशः जो पॉवर प्लेचा षटक आहे ना त्याच षटकामध्ये अटॅकिंग रोल मध्ये फलंदाजाला आपण पाहताय. आणि प्रथमच आता या बोला स्ट्रायकिंग वरती आपण पाहणार आहोत प्रणय या खेळाडूला. आयकॉन खेळाडू प्रणय. मागील सामना मात्र जरूर तो मिस झाला होता, परंतु या मॅच मध्ये आपल्या जरूर नावाप्रमाणे त्याला मैदानाच्या आतमध्ये टीम करिता एक चांगला खेळ करून दाखवावाच लागेल. इथं फ्लिक केलाय चेंडूला अगदी गॅप मध्ये. काय सेन्सिबल आणि तदनंतर इम्पॅक्टफुल हा फटका मात्र सजवला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू दाखल झालाय. येतोय चौकार आणि चौकाराबरोबर स्कोर कार्ड इथं मात्र फ्लाय झालाय. 16 रन्स ऑन दी बोर्ड. अंतिम चेंडूचा खेळ बॅटची इनसाइड आहे आणि या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये आपण पाहता 1 धाव या ठिकाणी जॉईंट होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त अखेरीस स्कोर कार्ड वरती तब्बल 17 धावा. चांगलं षटक प्राप्त झाले ना ते या ठिकाणी शिवशंभो 11 घसवड या टीम करिता.
चांगली स्ट्रोक आपण पाहिले, एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला आणि त्यानंतर दोन चौकार जरूर या षटकामध्ये आलेत आणि त्याच मदतीने स्कोर कार्डला चांगल्या पद्धतीने गती प्राप्त करून देण्यात आले. फक्त 4 षटकांचा सामना असल्यामुळे तुम्हाला मात्र त्या पद्धतीने खेळ करावाच लागेल. परिस्थिती इथं कुठल्याही पद्धतीने असू दे त्यावरती तुम्हाला जिद्दीनं हे मात्र उतरावं लागतंय आणि ते चित्र इथं मात्र तुम्हाला पेलावंच लागणार. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 17 धावा, काय सुंदर बॅटिंग हे पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि धावांची जी रणगती या क्षणी आपण पाहताय ना ती जर थांबवायची असेल तर उर्वरित 3 चेंडूमध्ये तुम्हाला मात्र त्या पद्धतीची गोलंदाजी करावीच लागेल. येतो नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती प्रतिकार यांना आपण पाहताय. मैदान या ठिकाणी खोललं जाईल. जसा पॉवर प्ले संपला त्यानंतर 5 खेळाडूंना आपण पाहणार आहोत. अगदी फुलर लेनचा चेंडू, बॅट थोडीशी लवकर फिरली जाते, चेंडू थोडासा लेट आला आणि त्याच कारणामुळे इथं मात्र मिस होत असताना फलंदाजाला आपण पाहताय. जसं पहिल्या षटकामध्ये आपण बॅटिंग पाहिली होती ती मात्र पाहायला मिळेल का? या षटकामध्ये आपले इरादे अक्षरशः स्पष्ट केले गोलंदाजाने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अशा पद्धतीची गोलंदाजी या क्षणी. हा देखील चांगल्या टप्प्यावरती चेंडू. अशा पद्धतीची गोलंदाजी नेहमीच फलंदाजांना थोडंसं अडचणीमध्ये घेऊन येते. स्ट्रगल हे भरपूर सारं केलं जात आहे अशा चेंडूवरती आणि तेच चित्र पाहायला मिळते. 2 चेंडू आतापर्यंत काय कमालीचे हाताळलेत या गोलंदाजीने प्रतिकार. आणि 19-18 या अंकावरती सध्या तरी स्कोर कार्डला आपण पाहू शकताय. व्हॉलिंटियर्स आपण बॅट घेऊन यायचे. एक महत्वपूर्ण लढत ही सध्या पाहायला मिळते. दोन्ही विजयी टीम आहेत. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीमने चांगल्या पद्धतीचा खेळ केला आणि इथून हा जर सामना जिंकला तर मात्र पुढील आव्हान त्यांचं थोडंसं सोपं बनत जाईल. बघा आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले, 1 धाव दिले. आता या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण प्रणयला पाहताय. पहिला चेंडू या वेळेला जरूर सुंदर पद्धतीने फुल टॉस चेंडूला इथं मात्र मिड विकेटच्या झोन मध्ये कन्वर्ट केले जाते. सध्या शांतमय क्रिकेट हे खेळले जात आहे. वादळापूर्वीची शांतता आहे की काय मैदानाच्या आतमध्ये? या षटकामध्ये आतापर्यंत शांत खामोश बॅट ठेवले गोलंदाज प्रतिकार आणि चांगलं जरूर टफ फाईट या ठिकाणी देत असताना आपण त्याला पाहताय. 3 चेंडू 2च धावा खर्च केल्यात. हा पुढील चेंडू या वेळेला हवाई फायर इन दी एअर. आता मोठं डिस्टन्स क्लिअर केलं जात नाहीये. विकेटचं पतन पहिल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये या ठिकाणी सफल ठरलाय गोलंदाज. विकेट डाऊन बाय आदित्य. तर या ठिकाणी विकेट पडली जाते. फलंदाज परतलाय. नवीन येणारा बॅटर आपण पाहताय अपत्य. हो एकाच लेंथ लाईन वरती आतापर्यंत सातत्याने गोलंदाजी केली आणि घडलंय काय? डायरेक्टली हिट करण्याचा मानस खेळाडूचा होता. थोडस एंटरटेनमेंट आणि थोडस दबावाची स्थिती दोन्ही साईडला आपण पाहिली होती आणि तशाच पद्धतीने हा चेंडू देखील ज्या पद्धतीने लेंथ लाईन इम्प्रूव्ह गोलंदाजाने केलंय. केवळ 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट. जे पहिलं षटक 17 धावांचं आलं होतं ना आणि त्यानंतर आता 1 चेंडूचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग, सुपर बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते प्रतिकारच्या माध्यमातून. अंतिम चेंडू जरूर याही क्षणी नवीन येणारा बॅटर आपण अपत्याला पाहताय. 1 चेंडू मात्र त्याने जरूर डॉट केलाय. हा देखील त्याच लेंथ लाईन वरती. काय सुंदर पद्धतीची गोलंदाजी या षटकामध्ये करण्यात आले. जो धावसंख्या खूप वेगाने जी धावसंख्या सरसावत होती ना त्याला मात्र ब्रेक दिलाय आणि 3 धावा देत एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्पॉट वरती सध्या तरी ठेवलं जातंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर यावेळेला 20 धावा, 2 गडी बाद, 1 गडी बाद.
पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवशंभो 11 धसवड यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहू शकतो. 2 विकेट जरी 1 विकेट जरी पडली गेली, परंतु तदनंतर चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये जी प्राप्त झाली होती आणि स्कोर कार्ड इथून देखील फ्लाय होऊ शकतोय. येतोय नवीन गोलंदाज ऋषी, त्याच्या अगेन्स्ट आपण या ठिकाणी पाहताय अपत्य आणि त्याचबरोबर प्रणय ही जोडी आपण या क्षणी पाहू शकतायत. एक धैर्यशील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. अलगत ज्या पद्धतीने जरूर मागील षटक हे खूप चांगल्या पद्धतीने गेले ना, आणि त्याचाच या ठिकाणी त्याचीच भर कुठेतरी या षटकामध्ये काढावीच लागेल. ओव्हर द विकेट पहिला चेंडू या ठिकाणी उडवलाय आणि इथं मात्र लँड केला जाईल लॉंग ऑन बॉडीच्या बाहेर. येतोय दर्जेदार फटका. या क्षणी अपत्याच्या बॅट मधून विस्फोटक फलंदाजीचा एक नमुना पेश केलाय. षटकार 6 धावा. पहिला चेंडू षटकार ठोकलाय. आत्मविश्वास इथं मात्र फ्लाय होत चाललाय या फलंदाजाचा आणि या षटकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती आता 27 धावा पाहायला मिळत आहेत. खूपच वेगाने स्कोर कार्ड उंचावलाय. हा स्लोवर चेंडू अगदी आपलं प्रमुख अस्त्र या ठिकाणी वापरलंय. चेंज ऑफ पेस मध्ये चेंडू आणि थोडासा फ्लॅटेड चेंडू फेकला होता. म्हणतात ना की तुमची खरी क्षमता उघड करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या स्वतःच्या मर्यादा शोधाव्याच लागतायत आणि नंतर तुम्हाला त्या पार पाडण्यासाठी तुमच्यामध्ये असणारं धैर्य हे तुम्हाला दाखवण्याची गरज असते आणि ते धैर्य दाखवलंय. कारण अगोदरच्या चेंडूवरती षटकार जो आला तिथून मात्र जरूर या गोलंदाजाची भूमिका दाट करण्याची होती आणि तेच आपण पाहताय. स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 26 धावा क्षमस्व असावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. एक चांगली बॅटिंग आपण या क्षणी पाहू शकतायत या सिच्युएशनला शिवशंभो 11 टीमच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला चेंडू येतोय. आता चेंज ऑफ पेस मध्ये बॅक टू बॅक चेंडूची कमाल आपण पाहताय. गोलंदाज या ठिकाणी जरूर ऋषी इथं मात्र प्रभाव जरूर या गोलंदाजीमध्ये निर्माण करतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आलेत ना. पहिला चेंडू जरी षटकार गेला परंतु तिथून सुंदर कमबॅक बघायला मिळतोय. प्रणयला जास्तीत जास्त स्ट्राईक आतापर्यंत आपण पाहिली नाहीये. सुमात्र या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. हा हाफ व्हॉली ट्रॅकर चेंडू मात्र इथं देखील आपण कनेक्शन तर पाहिलं परंतु डिक्लेअर झोन त्या ठिकाणी आहे. 1 धाव इथे देखील पाहायला मिळते. 27 धावा आपण या ठिकाणी पाहत आहे. हा देखील स्लोवर चेंडू अगदी आता आपण मागील 4 चेंडू पाहिले ना तर याच पद्धतीने हाताळले. पहिला चेंडू षटकार गेला तिथून त्या गोलंदाजाने मात्र अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला आणि गोलंदाजीचा दर्जा हा वाढवण्यात आलाय. 5 चेंडू फेकून झालेत. या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि स्कोर कार्ड देखील 28 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. प्रणयला खूप वेळानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक या ठिकाणी मिळाली जाते. अंतिम चेंडू देखील या षटकामध्ये आपण पाहताय. आता या वेळेला जलद गतीने चेंडू आपण पाहिला होता. अगदी इथं मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि तदनंतर निर्धाव चेंडूची घोषणा षटक क्रमांक 3 इथं कंप्लीट होतं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा 1 गडी बाद या पद्धतीने आपण या वेळेला पाहू शकतायत. शिवशंभो 11 धसवड. जास्त टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती असेल टीमला, स्वरांशी 11 टीमला. चला थोडीशी घाई करावी. यानंतर देखील आपण मॅच बघणार आहोत. त्याकरिता आपण टाइम स्पेंड करू नका ही विनंती असेल.
6 चेंडू अंतिम अजूनही आपण पाहताय ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकामध्ये 28 धावा आल्या. तेजस न्यू बॉलर या ठिकाणी येतो बॉलिंग मार्क वरती आणि अंतिम षटक म्हटलं ना तर स्लॉग ओव्हरचे षटक नेहमीच गोलंदाजावरती दबाव हा आपण सातत्याने पाहिलाय. परंतु पहिली इनिंग आहे समोर नवीन बॅटर इथं चांगला चेंडू अलगत या चेंडूला पुन्हा एकदा चांगल्या लेंथ आणि लाईन वरती आपण पाहिलं होतं. त्या ठिकाणी ऑन साइडला प्रोटेक्शन देण्यात आले. काउकोड रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण इथं पाहता. एकच धावसंख्या सॅटिस्फाईड याही वेळेला पाहायला मिळते. पहिलं षटक सोडलं तर तदनंतर केवळ सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन. इथं मात्र फटका फसलाय. चेंडूच्या खाली येतो एक क्षेत्ररक्षक सुखी होणार नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन. प्रणयला मात्र या मॅच मध्ये पाहिजे तसा खेळ करून दिला नाहीये आणि खूप वेळापर्यंत स्ट्रगल आपण पाहिलं होतं या खेळाडूचं. फलंदाज परतलाय बॅक टू डगआउट. स्वप्नील येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अंतिम हे षटक आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट जशी मिळाली ना त्यानंतर अंतिमच्या षटकामध्ये जरूर जो दबाव होता तो थोडासा रिलीज केलाय. असं म्हणतात ना की जिंकण्याची इच्छा प्रत्येकाकडे असते मात्र तुम्हाला ती इच्छा तब्दील करावी लागेल जिंकण्यामध्ये. आणि या क्षणी पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू व्हॉट अ डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी चेंडू त्रिफळाचित करतोय चेंडू आणि त्यानंतर विकेटचं पतन आपण पाहताय. सामना आपण पाहणार आहोत माऊली कृपा आणि त्यांचे विपक्ष स्ट्रायकर्स. दोन टीम नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी उपस्थित व्हा. माऊली कृपा आणि त्यांचे विपक्ष स्ट्रायकर्स अशा दोन टीम. आता आपण या क्षणी पाहिलं तर स्कोर कार्ड वरती धावा थांबल्या गेल्या त्या केवळ 30 या अंकावरती. चेंडू 4 फेकून झाले आणि या षटकामध्ये 2 विकेट आल्या. काय अफलातून गोलंदाजीचा नमुना अंतिमच्या षटकामध्ये आपण पाहू शकता. गोलंदाज तेजस नवीन येणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिलिंद. पहिला चेंडू फेस करत होता या वेळेला अगदी डाऊन द लेग चेंडू आपण पाहता. एक अवांतर धाव इथं मात्र ऍड करण्यात येते. 31-31. आजच्या दिवसामध्ये आपण पहिल्या 2 मॅच पाहिल्या तर जरूर चेस झाल्या होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये जरूर चेसिंग मध्ये संगत तिसऱ्या मॅच मध्ये देखील मॅच टीम चेस झाली होती. परंतु आता या क्षणी स्कोर कार्ड हा अगदी मोठा बनत नाहीये तर सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील आहे. आता या ठिकाणी जरूर 5 चेंडू फेकून झालेत. या षटकाचा विचार केला तर 4 धावा 2 विकेट. तेजसचा अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन 32 या अंकावरती स्कोर कार्डला आपण पाहताय. महत्वाची जरूर गोलंदाजी डेथ ओव्हर ही नेहमीच थोडीशी दबावाची गोलंदाजावरती ओव्हर पाहायला मिळते. परंतु याच डेथ ओव्हर मध्ये सध्या सक्सेसफुली या गोलंदाजाला आपण पाहताय राऊंड विकेटनं अक्रॉस खेळण्याचा मनसुबा पडल्यानंतर अजूनही चेंडू मात्र तुमच्या दिशेने वळलाय आणि इथं आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. षटक क्रमांक 4 कंप्लीट होत आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर 32 धावा विजयांकरिता 24 चेंडू 33 धावांची आवश्यकता असेल ना. चला माऊली कृपा आणि त्यांचे विपक्ष स्ट्रायकर्स या दोन टीम एकमेकांचे विपक्ष येतील. जॉईंट वा टॉस बॉक्स या ठिकाणी
त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी पाहताय. टॉस या ठिकाणी जिंकलाय स्ट्रायकर्स टीमनं. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. मागील सामन्यामध्ये आपल्याला पराभव स्वीकारावा लागला आहे. या स्पर्धेमध्ये तुमच्यावरती डू अँड डाय अशी पद्धत आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती स्कोर पर्यंत समोरच्या टीमला थांबवण्याचं माइंडसेट असेल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. स्ट्रॅटेजी अशी काहीच नाही. 100% देऊ, चांगलं क्रिकेट खेळू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक स्ट्रायकर्स टीम. या ठिकाणी माऊली कृपाचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस जिंकला तर डिसिजन काय झालं सर? पहिली फिल्डिंग केली असते. एकंदरीत समोरची टीम तेवढीच ताकदीची टीम आहे, बॅटिंगमध्ये स्ट्रेंथ आहे. किती पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवण्याचा मानस असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. समोरच्या टीम मधले असा कुठला खेळाडू आहे तो जर फेल ठरला तर तुमची टीम इथं मात्र पुढे येऊ शकते? असे समोरचं एखादं नाही, त्यांची सर्व टीम चांगलीच आहे. असे 100% देण्याचा प्रयत्न करू. असं काय हे टार्गेट नाही की कोण विकेट पाहिजे म्हणून. ओके, बेस्ट ऑफ लक माऊली कृपा टीम. स्ट्रायकर्स टीम वन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. जाऊया कॉम्बॉक्स या ठिकाणी. त्या ठिकाणी कल्पेश ठाकूर सर आणि हरिदास दळवी सर जॉईंट होतील. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. स्ट्रायकर्स संघाचे सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या मागे जमा व्हायचं आहे. स्ट्रायकर्स पांडवादेवी संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या मागे जमा व्हायचा आहे. हॅलो चेक. पांडवदेवी प्रीमियर लीग 2025 दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, मॅच आपल्या समोर विनर अशी लढत आपण लढताना पाहतोय. जिथं पहिल्या सत्राचा आपण खेळ करत असताना आपण पहिला टॉस जिंकला होता. प्रितेश पाटील यांनी टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वराज शिलेवन या संघासाठी आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता. आणि जर पाहायला गेला तर चांगल्या पद्धतीने बॉलिंग डिपार्टमेंट हाताळताना आपण पाहिलं. 17 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्या प्रितेश पाटील यांनी. परंतु त्यानंतर कमालीचा कमबॅक करत असताना गोलंदाजी प्रतिकार असतील, ऋषी वालेकर असतील, तेजस कामत असतील यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. आणि अशातच जर पाहायला गेला तर जिथं 4 षटकांचा पहिला पूर्वार्ध आपण पाहिला, धावफलकावरती धावाचा जर विचार करायला गेलात ना तर 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता उर्वरित जर पाहायला गेला तर दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या त्या 33 धावा. 33 धावा बनवाव्या लागणार आहेत. पोलक ना चला फील्ड सेट करून घ्या. प्रणय फील्ड सेट करून घ्या. बॅटर या. चला बॅटर येऊ द्या. चला मॅच चालू करून घ्यायचं आहे. 33 धावांचं उद्दिष्ट आहे. 4 षटकांची लढत. प्रति षटक जर विचार करायला गेला तर 8.25 आस्किंग रेट न बनवायच्या त्या 33 धावा. टीम कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वराज शिलेवन या संघाला जर सुपर 8 मध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल आणि जर डायरेक्ट संडेला सुपर 8 मध्ये खेळायचं असेल तर 33 धावा बनवाव्या लागणार आहे. ती लढत पाहतोय. अर्थातच आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये मनोलियन पेसारी या संघानं डॉमिनेट केलं होतं आणि पहिला संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना आपण पाहिला होता तो अर्थातच मनोलियन पेसारी संघ. आणि आता आपण पाहतोय जिथं 33 धावा बनवायच्या आहेत आणि गरज असणार आहे ती 33 धावांची. तर पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय अर्थातच बॉलिंग ट्रॅकवरती अथर्व शिर्के वाघोलीचा हा सुपरस्टार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहू. परंतु त्यांच्या समोर आपण पाहतोय पहिली सलामीची प्रारंभिक जोडी मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहिली. एका बाजूने प्रितेश पाटील, दुसऱ्या बाजूने पंकज टेंगले म्हणजे एक भाऊ पंकज टेंगले स्वराज शिलेवन संघासाठी खेळताना दिसेल. दुसरा भाऊ प्रणय टेंगले टीम शिवशंभो घसवड संघासाठी खेळताना दिसेल. दोन्ही संघांना या पूर्वार्धाचा उत्तरार्धासाठी भरपूर सारे शुभेच्छा. पहिला बॉल येतोय अथर्व शिर्के बॉलिंग ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल
पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केला गेलाय. काउकॉर्नर रिजन मध्ये फिल्डर दिलेला आहे. तोपर्यंत जर पाहायला गेला तर एक धाव पाहायला मिळाली आणि एका धावेने या इनिंगला सुरुवात करत असताना प्रितेश पाटील यांच्या बॅट मधून आलेली ही पहिली धाव आपण पाहिली आणि एका धावेनं उत्तरार्धाला सुरुवात करत असताना पाहतोय जिथे 33 धावा करण्यासाठी मैदानामध्ये संघ मात्र संघर्ष करताना पाहतोय तो अर्थातच स्वरांश 11 पाहतोय. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पाहतो. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करते. लॉंग चेस असणार आहे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असणारा बॉल हा बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय दर्जेदार PPL चौकार. 4 धावा. 4 धावा आल्या. 4 धावांनी स्कोर कार्डला सुरुवात करत असताना पहिल्याच षटकामध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स दाखवत असताना विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय संघ टीम स्वरांश 11 संघाच्या माध्यमातून जिथे 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये ही सलामीची जोडी आज संघर्ष करत असताना आपण पाहतोय. पंकज टिंगल्यांच्या बॅट मधून 4 धावा आल्या. 5 धावा धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा अथर्व शिर्के. यावेळी फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला गेलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. तदवर एक धाव अति वेगानं कंप्लीट केली गेली. प्रत्येक वेळी जर पाहायला गेला तर आपल्याला षटकार चौकारांनी आपण आपला स्कोर कार्ड मात्र हलता ठेवू शकणार नाही. त्यासाठी क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील महत्व असतं. एक धावेनं जेव्हा आपला संघ हरत असतो तेव्हा एका धावेचं महत्व किती असतं हे समजून जातं. एक धाव आली. एका धावेनं स्कोर कार्ड वधारताना पाहतोय 6 धावा. यावेळी जोरदार फटका जणू काय या बॉल वरती चपराक मारली. बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. तेव्हा यश हमखास आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी मात्र धावून येतं. ही जिद्द मेहनत आणि चिकाटी गेले 2 सामने आपण जर पाहायला गेलात ना प्रितेश पाटील यांची टीम स्वरांश 11 संघासाठी आपण पाहतोय धावसंख्येत 6 बराने अति वेगानं आता धावसंख्या पाहतोय ती 12च्या घरात. 33 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण ते काय पाणी पाहिजे का व्हॉलेंटियर्स पाण्याची मागणी होते बघा. बघा उन्हाचा तडाखा जास्त असल्या कारणाने आता खेळाडूंना देखील विनंती असणार आहे की आपण जास्तीत जास्त हायड्रेटेड राहायचं आहे. आज जर पाहायला गेला तर उन्हाचा तडाखा जास्त आहे. उन्हाचा पारा देखील वाढायला लागलाय. यापुढील दिवसांमध्ये ऊन असाच पद्धतीने वाढताना दिसेल. त्यासाठी जास्तीत जास्त खेळाडूंना हायड्रेटेड राहणं गरजेचं असणार आहे. सकाळच्या सत्रात देखील पाहिलं होतं अथर्व शिर्के गोलंदाजी केल्यानंतर थोडा थकवा त्यांच्यासाठी देखील आपण पाहिला होता. यावेळी देखील तशाच पद्धतीचं पाहतोय चित्र. परंतु लवकरात लवकर ते कव्हर होऊन आपल्या संघाला गोलंदाजी करताना दिसतील यात शंका नाही. कारण चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आहे आणि वाघोली संघासाठी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि आज शिवशंभो घसवड संघाचं देखील प्रतिनिधित्व करत असताना मागच्या सामन्यात केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि त्याच भरोशावर पाहायला गेलात ना तर सकाळच्या सत्रात प्रणय टेंगले मित्रांनो हजर नव्हते. परंतु अथर्व शिर्केची ती झालेली गोलंदाजी आणि या गोलंदाजांच्या जोरावरती आज घसवड संघ जर पाहायला गेलात ना तर हा विनर मॅच खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मॅचला पुन्हा एकदा पूर्वरत सुरुवात होत असताना आपण पाहतो जिथं 4 बॉलचा खेळ समाप्त जात आहे. पॉवर प्लेचं षटक मार्ग असताना 12 धावा धावफलकावरती अनुभवतोय. यावेळी लोअर फुल टॉस बॅक टू बॉल ड्राईव्ह करायचा होता. वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय. मिड ऑफला बॉल फील्ड केला तदवर कोणत्या प्रकारची धाव अर्जित केली नाही. परंतु 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरची धावा पाहतोय ते अर्थातच 12 धावा. समोरच्या दिशेने चांगल्या पद्धतीने खेळ करण्यासाठी प्रितेश पाटील आपल्या ताकदीचा वापर करण्यासाठी जाणले जातात आणि तेच प्रितेश पाटील सकाळच्या मॅच मध्ये देखील आणि आताच्या मॅच मध्ये देखील चांगली प्रभावशाली खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. यावेळी ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न मिस्टायमिंग शॉट आहे. वॅकंट एरियामध्ये जर पाहायला गेला तर पुन्हा एकदा रिव्हर्स कॅच करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आणि अशातच पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सॉरी इट्स अ नो बॉल रिव्ह्यू घेतला जातोय. अंपायर्स कॉल आहे ना अंपायर्स कॉल असणार आहे.
वेस्ट साठी चेक केला जातोय एके लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून आणि थोडाफारच्या माध्यमातून चेक केला जाईल की हा बॉल नो आहे की फेअर आहे. अंपायर्स कॉल वेस्ट साठी. बिमर 33 धावांचं उद्दिष्ट पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना पुढच्या मॅच मध्ये देखील बिग फाईट मॅच आपल्या समोर पाहताना आपण पाहणार आहोत. लुझर मॅच आपल्या समोर येईल. पहिला संघ सुपर 8 मध्ये आपण पाहतोय मनिलन पेसारी. या दोन टीम मधून एक संघ सुपर 8 साठी संडे साठी क्वालिफाय होताना दिसेल. इट्स ए नो बॉल. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव पाहायला मिळेल. तिथं पुढचा बॉल शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे आणि या बॉल वरती 1+9 अशा दोन धावा अर्जित होताना पाहतोय. स्कोर कार्ड पुन्हा एकदा आपण 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आणि फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा बॉल. लास्ट बॉल रिमेनिंग इन अ पॉवर प्ले. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल देखील पाहतोय ऑन साइडला फुल केला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकात रसिक प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होताना आपण पाहतोय. परंतु मनोरंजन दुसऱ्यांचं करत असताना आपल्याला इजा होणार नाही याच्याकडे देखील मनोरंजनकर्त्यांनी लक्ष द्यावं. दुसऱ्यांचं मनोरंजन आपल्याला खर्चिक होऊ नये याच्याकडे देखील लक्ष द्यावं. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रणय टेंगले बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल दुसऱ्या षटकामध्ये. जिथे बनवायच्या आता येणारे 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 15 धावा. 18 बॉल 15 धावा. आस्किंग रेटचा विचार करायला गेला तर आता रन ऑन बॉलच्या देखील कमी आहे. 5 धावा प्रति षटक या पद्धतीने बनवायच्या त्या 15 धावा. प्रितेश पाटील पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज असताना दिसणार आहेत. प्रणय टेंगले आहेत. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा धावफलकावरती आपण पाहताना आल्या. रोशन पाटील कातलपाडा आपण स्टेज मध्ये यायचं आहे. रोशन पाटील कातलपाडा आपण स्टेज मध्ये यायचं आहे. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड होती आणखी एक धाव ऍड होताना पाहतोय आपण. 19 धावा पहिल्या षटकात. यावेळी जोरदार फटका समोरच्या दिशेने फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देत बॉल जातोय सीमारेषा पार. PPL षटका. थँक्यू. वाजवतील थांबा. आणखी एक षटकार आल्यानंतर जरूर वाजवतील. धावसंख्येत 6 बदला. धावसंख्या 25 धावा. जिथे 33 धावा बनवायच्यात. उर्वरित 17 बॉलचा खेळ शिल्लक. 8 धावांची आवश्यकता. सामना आता खुला झालाय स्वरांश इलेव्हन संघासाठी. आणखी एक हाफ टॅकर. त्याला देखील पूल करायचं होता. बॉल हवेमध्ये आहे. विकेटचं पतन. प्रितेश आउट.
थँक्यू डीजे मास्टर. बघा मैदानामध्ये जर कोणता रसिक प्रेक्षक एंटर झाला 13 खेळाडू आणि 1 ओनर असे फक्त 14 खेळाडू पेनल्टीसाठी ग्राह्य असतील. जर पब्लिक कोणती एंटर झाली तर त्याला जिम्मेदार कोणती टीम नसेल किंवा आयोजक नसणार आहेत. बॅटर लाभेश आलेत. धावसंख्येत डॉट बॉल येतोय. धावसंख्येत डॉट बॉल 25 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. आणखी एक डॉट बॉल पाहतोय. कमबॅक पाहतोय प्रणय टिंगले यांचा कमबॅक. पुढचा बॉल प्रणय टिंगले यावेळी लॉफ्ट केलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. कीपर आहेत अपंत्य आणि अशातच जर पाहायला गेला तर चूक होताना पाहतोय. धावसंख्येत 1 बदल आपण पाहतोय आणि धावसंख्येत 1 बदल झाल्यानंतर स्कोर कार्ड देखील 1 धावेने वधारताना दिसेल. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 26 पाहतोय. पंकज टिंगले वर्सेस प्रणय टिंगले. आज दोन्ही भाऊ मात्र एकमेकांच्या विरोधात खेळ करताना आपण पाहतोय. एक फलंदाजी करतोय, दुसरा गोलंदाजी करताना पाहतोय. यावेळी क्लीन बोल्ड दांडी गोल. पंकज टिंगले बॅक टू द डगआउट. स्कोरबोर्ड 26. ओनली रिक्वायर्ड ओनली 7 रन. 7 धावा गरजेचे असणार आहेत. तर या मॅच मध्ये प्रभुत्व आणि सुपर 8 साठी क्वालिफाय होण्यासाठी टीम स्वरांश 11 संघाला न्यू बॅटर ऋषी वालेकर मैदानामध्ये दाखल झालेत. परंतु जर विचार करायला गेला तर या षटकामध्ये एक षटकार जरूर खाल्लाय, परंतु चांगला कमबॅक करत असताना 2 विकेट देखील आपल्या संघासाठी जमा करत असताना आपण पाहिले. गोलंदाजी करत असताना प्रणय टिंगले, लाभेश म्हात्रे आणि ऋषी वालेकर सध्याच्या घडीला मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पांडवदेवी प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आज खऱ्या अर्थानं 7, 8 आणि 9 फेब्रुवारी 2025 या 3 दिवसामध्ये या भव्य दिव्य अशा झुंजार युवक मंडळ पोयनाडच्या क्रीडांगणावरून आपण अनुभवणार आहोत. पहिला संघ आपण मनोरंजन बेजारी सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना पाहिला. दुसरा संघ या मॅच मधून आपल्याला समजेल मग स्वरांश 11 असणार आहे की शिवशंभो घसवड. 3रा गोलंदाज वापरला जातोय, स्वप्नील यांचा वापर केला जातोय. राऊंड विकेट. पहिलाच बॉल, पहिलाच आसमान दाखवलं जातोय स्वप्नीलला. बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. येतोय PPL षटकार. कंपल्सरी चेस 1 धाव बनवावी लागणार आहे. ही 1 धाव पाहतोय लेग बाईच्या पद्धतीनं आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ आपण पाहतोय. कैलासवासी कमल राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश 11 जे संघाचे संघ मालक अर्थातच अमीरजी जुईकर आहेत. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच बॉलर.